आपण बनवणार आहोत पुलाव. त्यासाठी आपण साहित्य घेतले आहे. गाजर आहे, बटाटा आहे, फ्लावर आहे, शिमला मिरची आहे आणि हे आहे फरसबी आहे. त्याच्यासाठी साहित्य कांदा, टमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट आणि हे आपले सगळे मसाले. पुलाव मसाला है, हल्दी पाउडर, मिर्ची पाउडर, धना पाउडर। 2 चम्मच तेल लिया है मैंने। अभी उसमें अपन डालेंगे कड़ी पत्ता, इसमें डालेंगे कांदा। कांदा चांगला लाल होऊन द्यायचा आता। लालसर कलर येईपर्यंत चांगलं परतवायचा। यात थोडं आपण हे टाकूया, मीठ टाकूया, म्हणजे कांदा आपल्या लवकर शिजेल। जेवढं पाहिजे आपल्याला तेवढं चवीनुसार। आपला कांदा झालाय, आता आपण टमॅटो घालू। टमॅटो पण आपण चांगला परतून घेऊया। टमाट्याला चांगलं शिजून द्यायचं आणि मग हे करून भाजी घालूया। आपण परत एकदा याला चांगलं हलवून घेऊया। आता आपला कांदा टमॅटो चांगला झालाय। आता आपण अद्रक लसूण पेस्ट घालूया। त्याला चांगलं परतून घ्यायचं। आता आपण मसाले घालूया। मसाल्यामध्ये धना पावडर, मिरची पावडर, हळदी आणि आपला पुलाव मसाला सगळं हे टाकून घ्यायचं। आता आपण याला चांगलं मिक्स करूया। आपला मसाला व्यवस्थित झालाय। आता आपण भाज्या इकडे कापून कट केलेल्या चांगल्या स्वच्छ पाण्याने धुतल्या। आता आपण भाज्या घालूया। याला चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण थोड्या वेळेला वाफेवर ठेवूया, म्हणजे आपली भाजी थोडीशी शिजेल व्यवस्थित। झाले व्यवस्थित भाजी। आता आपण तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतले, यात घालूया। याला चांगलं मिक्स करूया। आता आपल्याला हवं तितकं आपण पाणी घालूया। तुम्हाला जितकं हवं तुम्ही तितकं घालू शकतात। मी माझ्या अंदाजाने पाणी घातलं। बोलो। आता आपण थोडंसं याला हलवून घेऊया। दमवर ठेवूया आपण त्याला। आता थोडंसं आपण आता याला एकदा हलवून घेऊया। चांगलं मिक्स करायचं। झालं आपला पुलाव रेडी आहे। आता तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक करा, फॉलो करा आणि जर तुम्हाला अजून माझ्या रेसिपी बघायची असेल तर लिंकमध्ये टाईप करून मला पाठवा। थँक्यू।